सापडन का कोणी? आई सोडली, बाप सोडला, बहीण सोडली, गाव सोडलं, पाहुणे रावलं. केवढा त्यागी महात्मा आहे. वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ. बिबट्या झाला, बिबट्या. आणि तुला पोरगा. एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये, ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, पण तो ऐकत नाही. 2 वर्षाचा ऐकत नाही तुझं. हा 40 वर्षाचा तो या शब्दाच्या पुढे नाही. यानं केवढा त्याग केला, याच्या इतका त्यागी सापडन का कोणी? आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. बोलून काय करतं तरी ती भात खात नाही. येऊ नको खाऊ नको, उलट तिकडं काय करते तू? त्याच्यापेक्षा गरीबाच्या बायकोला जीवही घाला आणि बांधूनही द्या. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटोय. श्रीमंताला गाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली. आपल्या घरी यार तुम घर का काम करते करते बहुत थक जाती हो यार, कोई काम वाली रख लेते हैं ना? नहीं चाहिए काम वाली। क्यों? मैं तुम्हारी पत्नी हूँ, मैं जानती हूँ तुम्हारी आदत। मैं पहले इस घर में काम वाली ही थी। लग्नाच्या आधी माणूस वागत असतोय आणि लग्न झाल्यावर पण तो वागत असतोय. फरक फक्त एवढा आहे की त्याच्यावरती दुर्गा माता बसलेली असती. समजलं काय? हो पैसे पडल्यात नाही मग नाकात काय हुडकायलाय? इथे थांबलंच का? पोरी बघायला. माझी चपाती करू नको ग. तुमची चपाती करणार नाही, गव्हाची करणार आहे. तो मुझे रात नींद में गालियां भी दे रही थी. ये तुम्हारा वहम है क्या वहम है? कि मैं नींद में थी। इसका मतलब सच में गाली दे रही थी. जर मित्रांनो तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचं साधन बनवा. म्हणजे मी तुमच्या बरोबर भांडण करायचे पैसे घेऊ का आता? बायको सगळं सहन करेल, पण भांडण झाल्यानंतर जेव्हा नवरा मोबाईल मध्ये तोंड घालून बसतो ना, ते सहन होणार नाही.